केंद्रातील आणि राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या महायुतीचे सर्व घटक पक्ष एका विचाराने काम करतायत। येत्या काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन बूथ स्तरावर महायुती अधिक मजबूत व्हावी यासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आज लातूर येथे महामेळावा आयोजित करण्यात आला होता। महामेळाव्याला महायुतीच्या काही घटक पक्षाने मेळाव्याला पाठ फिरवली आहे। मित्र पक्षातील प्रहार जनशक्ती पक्षासह अन्य काही पक्ष नाराज असल्याने मेळाव्याला पाठ फिरवली आहे। महायुतीचा म्हणून भाजपा निवडणुकीपुरता वापर करत असल्याची खंत प्रहार जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांनी व्यक्त केली आहे। येणाऱ्या काळात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडून आदेश आला तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार असल्याची माहिती राजाभाऊ चौगुले यांनी दिली आहे। राजाभाऊ बाळाप्पा चौगुले, प्रहार जनशक्ती पक्ष, लातूर जिल्हा प्रमुख। काल 12 तारखेला महायुतीची पत्रकार परिषद होती। त्या पत्रकार परिषदेला मित्रपक्ष म्हणून मला बोलवलं होतं। मी त्या पत्रकार परिषदेला गेलो नाही किंवा आज 14 तारखेला महायुतीचा महामेळावा होता, त्या महामेळाव्याला देखील आम्ही गेलेलो नाही। याचं कारण स्पष्ट तुम्हाला सांगतो, आम्ही आमच्या मित्रपक्षावर नाराज आहोत। नाराज म्हणण्यापेक्षा मी आपल्याला सांगू इच्छितो, लातूर जिल्ह्यामध्ये प्रहार संघटनेच्या 14 ग्रामपंचायती आहेत। चाकूरच्या माध्यमातून एक नगरपंचायत आमच्याकडे आहे। एवढा मोठा पक्ष असून नंबर 3 ला आमचा प्रहार पक्ष आहे। नंबर 3 ला पक्ष असून देखील आम्हाला कुठंच आमच्या कार्यकर्त्याला कुठल्याच कमिटीवर, जसं जिल्हा नियोजन समिती आहे, तालुक्याच्या बरेचशा कमिटी आहेत, कुठल्याच कमिटीवर आमचा प्रहारचा कार्यकर्ता या महायुतीतल्या जे कोणी इथले स्थानिकचे नेते आहेत त्या लोकांनी कुठंच आम्हाला संधी दिली नाही। फक्त काय तुम्ही काय आमचा काय तुमच्या मतदानापुरते आमचा वापर करून घेताय का आमच्या लेबलचा? हे असं बिलकुल चालणार नाही। आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू भाऊचे कार्यकर्ते आहोत। आजच दुपारी भाऊचं मी स्टेटमेंट बघितलं। भाऊ देखील महायुतीच्या सभेला गेलेले नाहीत, भाऊ देखील नाराज आहेत। असले पाहिजे ना। आज जर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर भाऊनं सांगितलं की जवळजवळ 250-300 ग्रामपंचायत आमच्या ताब्यामध्ये आहेत, 2 नगरपंचायती आमच्या ताब्यामध्ये आहेत, 2 विधानसभा आमच्याकडे आहेत। एवढी मोठी ताकद असून देखील आम्हाला कुठंच विचारात घेतलं जात नाही। म्हणून मी आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो, तुम्ही फक्त मतदानापुरतं किंवा लोकसभा तुमची कशी लागेल हे तुम्ही विचार करू नका। कुठंतरी मित्रपक्षांना तुम्ही संधी द्या, तालुक्याच्या कमिटीवर कुठेतरी संधी द्या, जिल्ह्याच्या कुठल्या जिल्हा नियोजन समितीवर तुम्ही आम्हाला संधी दिलं पाहिजे। आमचाही पक्ष कुठेतरी, आमचाही कार्यकर्ता पुढे गेलं पाहिजे। पण बिलकुल हे महायुती म्हणून तुम्ही आम्हाला कुठंच संधी दिलेली नाही। म्हणून तुमच्या पत्रकार परिषदेला देखील आम्ही आलो नाही, आजच्या मेळाव्याला देखील आलो नाही। आणि आमचे नेते वंदनीय बच्चूभाऊ कडू साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल। आणि मी दुसरंही सांगू इच्छितो, लोकसभेचा उमेदवार आमच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाकडे लातूर लोकसभेचा उमेदवार देखील आहे। भाऊने जर आदेश दिला तर लातूरची लोकसभा देखील प्रहारच्या माध्यमातून लढून 100% विजय मिळवून आणू, हे आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो।